आता वेळ कशाला लावताय मग? काय असेल ते घ्या तिकडे सारखं पाणी लावून लावून तेच काय विचारतो? नाही म्हणजे कसं आणखीन 4 वर्ष राहिले असते एकत्र तर मला बरं वाटलं असतं. ते काही नाही, वाटणी आजच्यात आणि आत्ताच्या आता इथं झाली पाहिजे. संपतराव आपल्याला ठिगळ तरी कव्हर लावायचं म्हणतो मी. हे बी खरंच आहे म्हणा. कसं आहे थोड्यात थोड्या अगोदर आपण जमिनीच्या वाटल्या करू. आपण असं करू, जमिनीच्या वाटणीचं घालूच तर आपण वावरात जाऊन घालू ना. त्यात काय अवघड आहे? आमच्या जमिनीचा कस आम्हाला 3 वाटण्या सारख्या करा आणि जेवढं त्याची पसंत पडेल ती त्याला देऊन टाका. चालेल की? बरं बापू साहेब, तुम्हाला एकूण क्षेत्र किती आहे? खालच्या रानामध्ये 3 एकर आहे आणि माळाकडच्या रानामध्ये 3 एकर 5-5 गुंठे आहे. हा मग असं करा, खालच्या रवड्यातला प्रत्येकी 1-1 एकर घ्या आणि माळावरच्या रवड्यातला 1 एकर 5-5 गुंठे याप्रमाणे वाटते करा. अहो तशा वाटण्या करून जमणार नाही संपतराव. खालच्या रानामध्ये 1-1 एकर देऊन टाका प्रत्येकी आणि माळाकडच्या रानामध्ये 1 एकर चांगल्या प्रतीची जमीन आहे त्यामुळे 1-1 एकर 3-3 गुंठे देऊन टाका म्हणजे तशा सारख्या वाटण्या होतील. बरं आणि तुझा मान पहिला आहे, मग तू पहिले वाटते तू तुझ्या जरी लागलेला पहिला मान असला तरी तो मान मला नको आहे. आधी दादाला घेऊन द्या, नंतर माझं मी बघन. खालच्या रानाचा 1 एकर आणि माळावरच्या रानाचा 1 एकर मला पाहिजे. ठीक आहे. बरं आता अजूनही विचार कर तू दादा. अजून विचारपूर्वक सांगा दौलतराव, मागून तक्रार नको. येथे आहे ते मान्य आहे मला. चला एक प्रश्न भेटला. आता दुसरा मुद्दा घ्या. तुमच्याकडे 3 बरोबर आहेत, 2 बैल आणि 1 म्हैस. होय एवढे चित्र ना? होय. तर त्याचा असं करा, 1 बैल बापूला द्या आणि 1 बैल दादाला द्या आणि ती 1 म्हैस आहे तिची योग्य किंमत करा. पण त्या दोन्हीच्या वाटणीतलं मला काहीच नको आहे, ते दोघांना देऊन टाका. तुझ्या तो उदाहरण करण्याबद्दल तुझं कौतुकच करावं लागतं ना. बरं आता हे सगळं झालंय, बाकी पुढचं बघा आता. मागच्या माहेरी मैत्रीण आहे ती, तिची कशी वाटली होती मीच करायचे. अरे डुकराच्या पिला एवढी होती तेव्हापासून सांभाळ केला मी तिचा आणि आता मग तेव्हा ठेवणार नाही. अरे नाही तो मग नाही. नवरात्राव त्या मसरीची योग्य किंमत करा. सगळ्याला बाजार भाव तर 70,000 लिटर असेल. दौलत ती मसा तू घेतो का मी घेऊ? हा बापू साहेब कराच राहते ती. त्याची 2 लेकरं लहानले दूध खाते. अरे त्याच्या मुलाचा विचार तुला कशाला रे? ती बापूंना राहू द्या. तुला मध्ये मुखपत्र दिले का? अय तुला काय बसीची एवढी भरमसाठ किंमत करायला? तुला काय बापूने कमीचं दिलं का नाही? खावड्या हा भावाच्या वाटण्यावर कमी मी पण करून चला तुम्हाला काही एक बोलायचा अधिकार नाही. शांत हो दौलतराव, शांत हो. असा 4 वर्षाचा आपण झाला मी सहन करणार नाही. हो शांत हो. ती मसाला आपलाच राहू एवढं काय प्रकारचं किंमत करा. का हो आपण किती तास फोन करायचा? भाऊ बहिणी भाऊ आहे तो आमचा आणि भावाबद्दल तोटा सोसला म्हणून काय बिघडलं? अरे वारे तोटे असणार माझ्याविषयी तोटा असला असता 5 मला सुख. त्याला आम्ही तरी काय करावं? अरे मग आयुष्यभर तुमची धांदल करो कोण म्हणतो वेगळं होऊन सुखाने संपन्न करता. बरं हे एवढं पुरवलं. दुसरा विषय घ्या. तुमच्या अंगावर 6 तोळे सोनं, आता आईच्या अंगावर 6 तोळे सोनं. एवढंच आहे आमच्याकडे. बापू माझ्या बायकोच्या अंगावरच्या दागिन्याची वाटणी तुम्हाला हुंड्यामध्ये 76 सोनं आहे ते लग्नाची तर समय फुटकामध्ये देखील मिळणार नाही तुम्हाला. त्यासाठी वाट्याचे झालं तरी करा नाही. मग आईच्या दागिन्याचं सोनं तुला फुटक्यामध्ये मिळणार नाही. कसं काय? आणखी आधीच लग्न लागले. अरे ते त्याचं तरी पाहो मला काय करायचंय? तुम्ही बघा शांत बसा. माझं लग्न मी माझ्या पद्धतीने काही पण बापू याला काय असेल त्याला देऊन टाका. एका सोक्ष लावा. भाऊजी आपण किती माघार घ्यायची हो? आपण जितकं घेऊन आलो तितकं नाही खायचं चालू नाही. वहिनी जेवढ्या गोडी गुलाबी सुटतंय ना तेवढं चांगलं असतंय बघा. वाद करण्याला काही अर्थ नाही. आणि हो आपण मिळवायला कमी असलो तर काय अर्थ नाही. काय समजलं? ही गोष्ट
हिम्मतराव, अजून काय शिल्लक आहे का? आता काय असणार, तेवढी धान्याची भांडे कोणाची वाटणी झाली असती म्हणजे बरं झालं असतं. त्याचा बाजार आपण इथं मांडण्यापेक्षा आपण असं करू ना, घरात जाऊन ती वाटणी करू. हो चालेल की. बरं ठीक आहे बापू, ते 2 तोळे सोनं याला देऊन टाकावं लागेल ना. ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना, मी ते 2 तोळे सोनं याला देऊन टाकतो आणि बाकीच्या वाटणी आपण आतमध्ये देतो. चला वाटणी लगेच सक्षम सेवा बघा. आलेल्या देणगीदारांचे नाव सांगतो. लक्ष्मी स्वराज्य रत्नाकर 500 रुपये, अश्विनी रमेश देशमुख 100 रुपये, कार्तिकी सिरसाट ओंकार सिरसाट 100 रुपये, राजू राजेश आरडे 100 रुपये, पार्थ रत्नाकर 100 रुपये, ओंकार भागवत आरडे, सागर नामदेव आरडे 200 रुपये, सिद्धी जगताप 101 रुपये, ज्ञानेश्वर जगताप 101 रुपये, देवा रामेश्वर जगताप 101 रुपये, शिवम जाधवर वेदांत जाधवर 50 रुपये, शिवकन्या किशोर रत्नाथ 101 रुपये, अश्विनी भाऊसाहेब नरोटे 100 रुपये, बालाजी भाऊसाहेब नरोटे 100 रुपये, वेदांत स्वराज ऋतुराज केदार 110 रुपये, कृष्णा भागवत आंबळे, अर्जुन भागवत आंबळे 500 रुपये, देवेंद्र बरे 100 रुपये, संकेत चित्रकर 100 रुपये, स्वराज खतार 101 रुपये, अभिजित उडान गौरव अंकुश उडान 100 रुपये, शौर्य शुभम डाकणे 1000 रुपये, माऊली मोटार रिवाडी 1100 रुपये, गुपित दास 100 रुपये, सिद्धेश्वर रेडे माऊली खर्डे 50 रुपये, गोपाल अण्णासाहेब जगताटे 50 रुपये, जनाबी खंडारी 101 रुपये, विदुषाला अभिजित गोरकर यांचे सकाळी 10 वाजता नाट्यकलाकारांना जेवण आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळचं जेवण अर्जुन देवकर यांचे आहे, नारायण कंक यांच्याकडनं ट्यूबलाईट. मला धन्यवाद. 5 नाव आहेत. कृष्णा इंदर उपार 101 रुपये, अनिकेत जायबाई 100 रुपये, ऋतिकाबाई वाघ 100 रुपये, विजय सकाराम घुले 151 रुपये, कान्यापूर्वी गणेश नागरे 151 रुपये, समीक्षा संतराम कुटे 51 रुपये, संविधान मोरे 50 रुपये, प्रमोद मधुकर भांगे 50 रुपये, नैतिक नारायण भांगे 50 रुपये, योगेश लहाने महाकाळा 500 रुपये, जानी भोकरे 100 रुपये, सुरत परमेश्वर सिरसाट, स्वराज कपिल 101 रुपये. सर्वांना मनापासून धन्यवाद. निघालो आता इथून झालंय नाटक आता. हॅलो हॅलो हॅलो. अरे यार एखादा तेल दे. घराण्याच्या वाटण्याचं आपण केल्याच, पण जोपर्यंत हा देशमुख घराणा बेचिराग होत नाही तोपर्यंत या हिम्मतरावच्या मनाला शांतता लागणार नाही. येडे करून देतो. अरे, या कामासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन. परंतु देशमुख घराण्यात अगदी काही चिराग झालं पाहिजे. असं जर आपण दोघं संघ असलो ना तर असे कित्येक घर उद्ध्वस्त करू. अरे आपले हे मनोगत मनातली मनात तर गरज पडणार नाही. कारण आपण एवढं करून सुद्धा हाणायलागी झालीच नाही. तुमचं प्याद थंड पडल्यावर आमचं प्याद तरी कितीपर्यंत चालू हो. शिवाय दौलत ती वाटणी घेईल, मग या घरात भांडणे कसे होतील. अरे हे प्रकरण ताजं आहे तोपर्यंत आपण त्यात दिवा घातला पाहिजे. नाहीतर आपलं स्वप्न अधुरच राहायचंय. मी असं करतो, झालेली वाटणी काही योग्य नाही असे मी दौलतचे काम भरतो. आणि वाटणी बदलून देऊ नका असं मी बापूचे काम धरतो. बस ठरला विचार आपला. एवढंच करून भागणार नाही तर बापूच्या मुलाच्या नावावर असलेल्या बँकेतल्या पैशाची वाटणी मिळाली पाहिजे. आईंच्या नावावर असलेल्या कोल्हापूर मधले 3 प्लॉटची वाटणी मिळाली पाहिजे. असं काहीतरी साऱ्याला भडका आणि ते पेटून बघतो ते काय करायचं मी. येतो मग मी. या
दौलतराव बसा. घेतात का दारू? नाही नाही अहो घ्या अहो थोडी. नाही हो नको नको लाज का तुम्ही? नाही नाही लाजू नका बाबा मीचे. नाही हो नाही भेटत घ्या नाही. अहो थोडी. बर दौलतराव कधी म्हणा राव, मी तुमच्या वाटणीला पंच म्हणून आलो, बरोबर पण झालेली वाटणी काही योग्य नाही बा. काय म्हणता? त्या बापूनी बागायती जमीन घेतली आणि 10 गुंठे रान शिल्लक घेतलं तुमच्यापेक्षा. आणि त्या अनिलच्या नावावरचे सातारा प्लॉट आहेत ना, त्याची तरी कुठं वाटणी झाली हो? खरं त्या बापूच्या मुलावर बँकेत पैसे आहेत असं ऐकलं मी, त्याची तरी कुठं वाटणी झाली? हा नाही अन्याय झाला बाबा, मला काही आवडा नाही. तुमचं दुःख मला वाटा ना बा, त्याच्यामुळे मीच घेतो आता. डोका अगदी शून्य होऊन गेले. ज्यांच्यासाठी जिजून जिजून शेवटी माझी फसवणूक केली त्या हराम खोरानं. माझी फसवणूक करणाऱ्या हराम खोरानं मी बाहेर पण कशाला म्हणायला पाहिजे? कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही हिंमतराव. आता जातो आणि त्या हराम खोराचा समाचार घेतो. पर्यंत चिराग होत नाही तोपर्यंत ह्या हिम्मतरावच्या मनाला शांतता लागणार नाही. अगं कायला कुठे गेली ही? तुझ्या कानात का बोला गेलात काय? कोण आहे? अगं बाई भाऊजी तुम्ही, आणि हे काय दारू पिऊन आलात की तुम्ही? तुम्ही का पाडलं मला बाबा? उगाच काहीतरी बोलू नका. आमच्यापासून वेगळं झालात तरी अशा वाईट मार्गात लागू नाही हीच आमची इच्छा आहे. अरे माझ्याबद्दल तुमची चांगली भावना असते तर तुम्ही आधी माझी फसवणूक केलीच नसती. आम्ही कुठली फसवणूक केली हो? एका घरात 2 चोरी होण्यात म्हणून भाऊजीने तुमची किती समजणूक काढली ते तुम्ही ऐकलं का? आयला त्या भाऊजीच्या त्या हरामखोराच्या अगोदर तर त्याच्याच सगळे करतो का त्याने असं काय वाईट केलं तुमचं? त्याचा इतका पुरता काय येतो का तुला? खरंच आहे म्हणा, दुसरा खड्यात गेला तरी चालतो, पण आपला मात्र स्वार्थ साधला गेला पाहिजे. नुसतं आपलं धमकीचं बोलू नका. आम्ही कसा स्वार्थ साधला ते तरी दाखवून द्या. अरे ते दाखवणार आहे, पण तुझ्या नवऱ्याला तुझा गेलाय तो हरामखोर. हे सकाळी शेताकडे गेली बाई, रात्री सांगून सुद्धा शेतावर गेलाय का? हा हे काय घरात बसायचे दिवस आहेत का? रोजगार माणसं सोबत कामाला आहेत त्यांच्या. माझ्या पेरणी वाटणीची फेरफार झाल्याशिवाय मी पेरणी होऊन देणार नाही. आणि आता आम्ही कशी फेरफार राहिली हो? अगोदर तुम्ही वाटणी घेतली, राहिली वाटणी आम्ही घेतली. मी वाटणी उचलली असली तरी अगोदर त्याने घेतली होती. एका वाटणीवर 10 गुंठे आलं, एका वाटणीची पद्धत झाली. मग ती वाटणी तुम्ही घ्यायची होती. अरे आता द्या की माझी वाटणी तुम्ही घ्या आणि तुमची वाटणी द्या केवढा बसून. हा चांगलं काय ते पिठारी उघडवाडालाच की आम्ही आतापर्यंत 10-15 हजार रुपये खर्चून पेरणीसाठी रान तयार केलंय, आणि तुम्हाला मात्र आता वाटणी बदलून पाहिजे होय. ते काही असं तरी मी माझी वाटणी बदलून घेतल्याशिवाय पेरणी होऊन देणार नाही. ही तुमची गाव गुंडाची भाषा दिसते बाई. होय, गावगुंडाचीच भाषा आहे माझी. एकतर वाटणी वाटून घेईन, नाहीतर पेरणी होऊ देणार नाही. असं करू नका दादा साहेब. अशा वाईट मार्गाने कोणाचं कधी चांगलं झालं का? चांगल्या वाटायची मला परवा नाही, पण माझ्या वाटेत येणाऱ्याला मी आडव केल्याशिवाय राहणार नाही. आता जातो आणि समाचार घेतो त्यांचा. असं करू नका दादा साहेब. आम्ही तुमच्या पाया पडते. मी उद्याची उद्या भाऊजीला बोलून घेते. तुमचं काय असेल ते सांगते बाई. नको व्यवस्था आराम करायचं. सगळं तर आत्ताच चांगलं करतो. काय करू काय नाही काही सुचत नाही. जीव अगदी ती तुटायला लागला. ज्या घरात भाऊ गुणागोविंदाने नांदत होते ते भाऊ आज एकमेकाची होळी होऊन बसले. आमच्या ह्या सुखी संसाराला कुणाची गोष्ट लागली हेच कळत नाही. हे फक्त बोलायचं, प्रत्येकाच्या कर्माला
काळामध्ये सगळ्या काही गोष्टी घडत असतात. कोण तुम्ही? होय, आणि आता तुला एकाएकीदाच करा काय झालं? काय सांगायचं तुम्हाला? आमच्या दादासाहेबांनी तर 8 दिवस झाले भांगणाचा ताळ सोडलाय. आता रागारागाने तांडव करून शेताकडे गेले तर त्यांना आणवण्यासाठी. हा म्हणजे फरशी घेऊन पळत गेला तो शेताकडेच ना. काय खर्ची घेऊन गेले? अगं बाई, माझी तर कंबर फसून गेली. मग तुम्ही त्यांना आणू नका नाही हो. खरी वस्तुस्थिती माहिती असल्या शेरीत कसा आणणार मी? तुमच्या पाया पडते. एवढे शेतावर जाऊन येता का हो? शेतावर मी काय करू म्हणतेस? आमच्या मालकांना शेतावर परत घेऊन ये बाई. तुम्ही जर असं त्याला घेऊन लागला तर वाटणी बदलून द्यावं लागेल. अशा लोकांना तुरुंगात डांबलेलं करा. अहो केशी भानगडी करून आम्हाला एकाच घरात राहायचे हो. मग तुम्ही असं जर घेऊ लागला तर तो तुम्हाला काही करू देणार नाही. शेवटी घरात सुद्धा राहू देणार नाही. ते काय करायचं नंतर ठरवू, पण तुम्ही अगोदर जाऊन या बाई. ठीक आहे, जातो मी. तुमचे पाय पडते. एवढी वेळ शेतात जाऊन येता का हो? तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. उपकार आज माझं स्वप्न पूर्ण होतंय. सावित्री, तुझ्या इतकी दया दाखवणार हे माझं हलकं काही नाही. आता काय बरी वेळ करता? जा ना. अहो तुमच्या पाय पडते. हे काय केलं? तुझ्यासारख्या घरंदाज पाहिजे, माझ्यासारख्या फटूस माणसाचे पाय धरा, हे पटत नाही बरं. अहो माझ्या पतिराजासाठी तुमचीच काय कुणाची पाय पडायला मला कधी पण वाटत नाही. आज माझ्या जीवाचं सोनं झालं. सावित्रीच्या बापाने माझी हेटाळणी केली, त्या सावित्रीने माझ्या आज पाय धरले. सावित्री, काळजी करू नकोस. बापूच्या केसाला धगा लागू देणार नाही. येतो मी. परमेश्वरा, तूच माझ्या परमेश्वरा संकटरावाच्या रूपाने तूच माझ्या संकटाला उभा राहिलास. बघते आणि कुणी जाते का शेताकडे जर. घरात तर कुणी दिसत नाही. कुठे गेली म्हणायचं? वहिनी, ओ वहिनी. कोण भाऊजी तुम्ही? होय वहिनी, तुम्ही नेहमी म्हणत नाही. ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झाला आहे अशांना न्याय मिळवून देणं हे वकिलाचं पहिलं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी सरकारने आज माझी प्रोसिक्युटर म्हणून नेमणूक केली आहे. वहिनी, आज मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. एकीकडे दुःख तर दुसरीकडे आनंद. या दोन्हीच्या मध्ये या सावित्रीचा जीव किती दुर्दैवी आहे हो मी. वहिनी, काय झालं बरं असं नेमकं? काय सांगायचं तुम्हाला? दादासाहेबांनी तर 8 दिवस झाले बामणाचा ताव सोडलाय. अहो घरात राहणं देखील मुश्किल होऊन बसले.